गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, कसे आहात? सर्वजण मस्त आहात. तर आज आपण डिजिटल पाठांतर्गत संस्कृत विषयामध्ये, तर मला सांगा, प्रत्येकाच्या घरी आपापली आई आपापल्या मुलाला वेगवेगळे संस्कार देत असते. मग त्या संस्कारामागे आपलं आयुष्य घडावं यासाठी आपल्याला आपल्या घरातील आई वडील हे एक महत्त्वाचे मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे आपल्याला विविध शिकवण आपल्याला मिळते. अशाच प्रकारचा आज आपण एक पाठ पाहणार आहोत की ती श्यामची आई. त्यामध्ये आपण आजच्या पाठाचा शीर्षक आहे मनसह स्वच्छता. मनसह स्वच्छता या श्यामच्या आईवर हा धडा अवलंबून आहे. तर पांडुरंग सदाशिव साने असं साने गुरुजींचं पूर्ण नाव. मग आपण आता या ठिकाणी प्रकट वाचन करू आणि नंतर मग हेतू प्रश्न विचारून आपण पाठाला सुरुवात करू. तर पहा, बाल्यदेव द्विवारं स्नानं करोति स्म. बाल्यदेव हा 2 टायमाला स्नान करत होता. श्यामेन कथा आरब्धः द्विवारं स्नानस्य अभ्यासोत्तमेव. रात्रौ निद्रायां पूर्वं स्नानं कुर्मः चेत् शरीरं स्वच्छ. स्नान केल्यानंतर आपलं शरीर स्वच्छ होतं, सतेज होतं. लघु भारविवच भासते. निद्रायाः पूर्वं वयं प्रार्थना कुर्मः. निद्रेच्या पूर्वी प्रार्थना करून झोपावं. एतद् भवति मनसः स्नानं. हे झालं मनाचं स्नान. यदि शरीरं मनः स्वच्छे तर्हि निद्रा उत्तमा भवति. जर आपलं मन स्वच्छ असेल, मन आपलं उत्तम असेल, तर काय होतं? निद्रा, आपल्याला झोप व्यवस्थित लागते. एकदा प्रतिदिनमेव खेळित्वा अहं गृहम् आगत्य स्नानार्थं गतवान्. एक दिवशी मी माझ्या घरी जाऊन स्नानाला सुरुवात केली. सायंकाळस्य स्नानार्थं अधिकस्य जलस्य आवश्यकता न भवति. सायंकाळच्या वेळेस जर आंघोळ करायची असेल तर आपल्याला जास्त पाण्याची आपल्याला गरज लागत नाही. स्नानं समाप्य मया उत्तम अंब शुष्कस्य मे अंगम. अगं आई, माझं अंग हे कोरडं कर. जलम समाप्त, पाणी संपलेलं आहे. सत्वरम शुष्कय मे अंगम. लवकर माझा अंग स्वच्छ कर, कपड्याने माझे अंग पुसून घे. इथे उच्चही अवदत, असं ते मोठ्याने बोलले. उच्चही म्हणजे काय? उच्चही म्हणजे मोठ्याने बोलले. नंतर माता आगताः मम अंगम मर्जितवती आज्ञाच दत्तवती देवपूजार्थं पुष्पाणि मालिं श्यामलिनी. नंतर अंग झाल्यानंतर ते सांगितलं, मी देवपूजासाठी मी फळं घेऊन येतो. मम पादतरो आद्रोस्तः, माझे पाय हे ओले आहेत. मृत्तिका मलेयो भविष्यत, मातीने माझे पाय हे खराब होतील. अतः मम पादतरो असे स्वच्छ करू, माझे पाय सुद्धा तू आता स्वच्छ कर. पादतरो आद्रोस्तः तरी किम जातं रे श्याम अधुना केन वस्त्रेण मार्जयामि. अंब तव शाटिकांचलं पाषाणे विस्तारय. माते, तुझ्या पत्राने माझे पाय पुसून घे. श्यामः अतीव हट्ट स्वभावासी इति उक्त्वा शाटिकांचलं विस्तारितम्. श्याम खूप हट्टी आहे असं तिची आई म्हटली. नंतर अहं चरणो तदुपरी स्थापयित्वा शुश्रौ कारयित्वा निर्गतवान्. मातु वस्त्रम आद्रम अभवत्. नंतर त्याच्या आईने त्याचे पाय स्वच्छ केले. तस्मिन् समये तया शाटिका परिवर्तनं कर्तुं न शक्यते. यद्यपि मया न चिन्तितं, परंतु पुत्रचरणं मलिनो भवेताम्. मी तुझे पाय पुसलेले आहेत. कशासाठी? तर तुझे पाय स्वच्छ व्हावा, पुत्रेच्छा पूर्ण भवेत, तुझी इच्छा पूर्ण व्हावी. सो शाटिका आदरा होता. सो शाटिका म्हणजे काय? म्हणजे पदर. माता पुत्रार्थं किम किम न करोति. तर आपल्या मुलासाठी आपली आई काय काय करत नाही. किम किम न सहते, काय काय सहन करत नाही. किम न समर्पयति, काय काय समर्पण करीत नाही. अहम गृहस्य अंतर्भागं गत्वा पूजार्थं पुष्पाणि स्थापितवान्.
माता दीपम गृहीत्वा आगतवती उक्तविचीच. नंतर आईने देवापुढे येऊन दिवा लावला आणि आई श्यामला म्हणते, श्यामः चरणौ मलिनो न भवत. अतः मलिनो म्हणजे काय? मलिन म्हणजे अस्वच्छ. श्यामः चरणो मलिनो न भवत. अतः यथा प्रेतसे तथैव मनः मलिन न भवतु. एतदर्थम अपि प्रेयसः. श्याम, ज्याप्रमाणे तुझे पाय खराब होऊ नयेत यासाठी तू प्रयत्न केलेस, त्याप्रमाणे तुझं मन सुद्धा मलिन होऊ नये यासाठी तू प्रयत्न कर. पार्थयस्य देवं शुद्ध बुद्ध्यर्थम. भूमित्राणि कियंत मधुरा शब्दः पवित्रार्थम स्वच्छता हे वयम प्रतिदेवं प्रतिमाहे. वस्त्र स्वच्छतार्थम शादन चूर्णम अस्ति. शरीरार्थम चंदन फेरणानि सन्ति. शरीरं वस्त्राणि च मलिनानि भवन्तु. अतः सर्वे प्रयत्नं कुर्वन्ति अपि वयं मनसः स्वच्छता हे प्रयतामहे. अशाच प्रकारे आपण आपलं मन स्वच्छ करण्यासाठी म्हणजेच आपलं मन हे मलिन होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. अशा प्रमाणे श्यामच्या आईने श्यामला कोणती शिकवण दिली तर आपण जसं आपले वस्त्र आपले कपडे मळू देत नाही त्याप्रमाणे आपल्या मनाला कुठेही डाग न लागता आपलं जीवन हे अगदी स्वच्छ पाण्याप्रमाणे स्वच्छ कपड्यांप्रमाणे आपलं जीवन हे आपल्याला जगता यावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. यासाठी जशी श्यामच्या आईने आपल्याला या पाठामधून श्यामला शिकवण दिली त्याचप्रमाणे आपल्याला आपले घरचे आई वडील याप्रमाणे तुम्हाला शिकवण देतच असतील. मग आपण काय केलं पाहिजे तर आपलं मन हे अगदी स्वच्छ ठेवलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कपड्यांना मळू देत नाही, कुठे डाग पडू देत नाही, त्याप्रमाणे आपल्या आचरणामध्ये कुठे डाग न पडता आपण आपलं असं जीवन जगावं. मग या पाठामध्ये आपण काय शिकलो तर मनाची स्वच्छता, मन कसं असावं याविषयी आपण या पाठामध्ये अनुभवलं आहे. तर मी तुम्हाला काही प्रश्न फळ्यावर लिहितो, त्याचं तुम्ही आपण उत्तर द्या. निद्रा कदा उत्तमा भवती. तर आपली झोप ही कधी उत्तम होते तर जेव्हा आपलं मन हे स्वच्छ असेल तर आपलं झोप ही अतिशय चांगल्या प्रकारे होते. तर पहा या ठिकाणी मी प्रश्न लिहिला आहे निद्रा कदा उत्तमा भवती. तर तुमच्यापैकी एक जण पुढे येऊन या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. कोण येत आहे या उत्तर वाचून दाखवा. यदा मनसः स्वच्छ भवति तदा निद्राः उत्तमः भवति. अगदी बरोबर. तर निद्रा कदा उत्तमा भवति यदा मनसः स्वच्छं भवति. यदा मनः स्वच्छ भवति तदा निद्रा सुखेन उत्तमा भवति. अशा प्रकारे आपण मनाची स्वच्छता राखली पाहिजे. या पाठातून आपण मनाची स्वच्छता हा पाठ आपण अनुभवला आहे.
तर याविषयी कोणाला शंका असेल तर विचारा. तर आता या संबंधित कोणाला काही शंका नाही तर अशा प्रकारे आपण पाठ पाहिलेला आहे. धन्यवाद.